निर्माता मुक्तिदाता न्यूज चॅनल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला मलकापूर येथील हायवेवर अतिशय थाटात आणि अतिशय दिमागदारपणे उभे असलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिष्ठान भारतातील नव्हे तर जगातील आंबेडकरी समाजाला एक आदर्श घ्यावं असं आहे. गेल्या 20 वर्षापासून या प्रतिष्ठानाने जवळपास 250 कोटींचे कामं केली असून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी मुलांना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करण्याचा उद्देश तसेच सामाजिक कामात अग्रेसर असलेलं हे प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी इथे विविध प्रकारच्या फॅकल्टीचे कॉलेजेस, नर्सिंग आणि इतरही बाबी उभारल्या आहेत. अगदी स्मृती रथापासून तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कामी येईल असं प्रतिष्ठान भारतातील एकमेव प्रतिष्ठान म्हणून हे ओळखले जाते. इथे 16 देशातील लोकांनी भेटी देऊन त्याचा अभ्यास केलेला आहे. या प्रतिष्ठानामध्ये 7,500 आजीवन सभासद अगदी रोजमजुरी करणाऱ्यापासून तर न्यायाधीशांपर्यंत अविरत झटत असतात. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानाचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे यांनी स्वतःचे राहते घर विकून या प्रतिष्ठानाला 40 लाख रुपये दान दिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक मुकुंद भारसाकळे यांच्या शब्दात या प्रतिष्ठानाचे उद्दिष्ट आपण ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान जे आहे तर त्यातर्फे बांधण्यात आलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन, त्या प्रबोधन भवनाच्या पहिल्या मजल्यावर बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये आपण बसलेले आहात. माझ्या मित्रांनो, हे ऐतिहासिक प्रतिष्ठान समस्त आपल्या बौद्ध समाजाचा आहे. शासनाचा एकही पैसा न घेता, भांडवलदाराचा एकही पैसा न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी समाजाच्या घामाच्या पैशानं आज जवळजवळ 15 वर्षामध्ये 250 कोटीचं काम त्या ऐतिहासिक प्रतिष्ठानने केलेलं आहे. ऐतिहासिक प्रतिष्ठानची जी भव्य इमारत आहे आणि हे प्रतिष्ठान आहे, देशातून आतापर्यंत 16 राज्याचे लोक येऊन पाहून त्याच्यावर अभ्यास करून आणि त्या राज्यामध्ये प्रारंभ करण्याची प्रक्रिया त्यांनी प्रारंभ केलेली आहे. या ऐतिहासिक प्रतिष्ठानचं उद्दिष्ट हे आहे की हा असणारा गोरगरीब समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र विचारानुसार स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. आज 60-65 वर्षामध्ये केवळ आरक्षणधारी वर्ग जो आहे, आरक्षणधारी वर्गानं गोरगरीब समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज समाज फक्त भाषणातून स्वाभिमानी झालेला आहे, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून हा परावलंबी समाज राहिलेला आहे. त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण हे ऐतिहासिक प्रतिष्ठान प्रारंभ केलेलं आहे. या सध्या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये आपलं BJ कॉलेज, MJ कॉलेज, BSW कॉलेज, नर्सिंग कॉलेज, रेडिओ सेंटर, 90.4 कॉटन सिटी रेडिओ हे सगळं प्रारंभ केलेलं आहे. त्याचबरोबर सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रारंभ झालेली आहे. त्याच अनुषंगानं हा समाज गरीब असल्यामुळे दानधर्म कुठून करणार आहे, म्हणून आपण रिअल इस्टेट कंपनी प्रारंभ केलेली आहे. प्रतिष्ठान लँड डेव्हलपर्स कंपनी प्रारंभ केलेली आहे. प्रतिष्ठान टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी प्रारंभ केलेली आहे. आणि या आधारावर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपले संकल्प आहेत की आपल्या समाजाची या प्रतिष्ठानची 200 एकर ॲग्रिकल्चर लँड खरेदी करण्याचं काम सुरू झालेलं आहे. किमान 1000 गरीब परिवाराला त्या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये ज्याप्रमाणे पगारी नोकरी आहे तर मोलमजुरी करणाऱ्यांना त्या ठिकाणी पगारी नोकरी मिळणार आहे. एवढंच नाही तर या प्रतिष्ठानच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावर 25 एकर ॲग्रिकल्चर लँड खरेदी करण्याचं काम सुरू झालेलं आहे. 8 एकर खरेदी झालेला आहे. 25 एकरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार एज्युकेशनल हब आपला उभा आपण करत आहोत. काम देखील त्याचा प्रारंभ झालेला आहे. एवढंच नव्हे तर बाजूलाच 3 एकर जागा खरेदी केली. 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. आपल्याच बाजूला जे कोषाध्यक्ष बसलेले आहेत त्यांनी दानाचा एक नमुना महाराष्ट्राच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हो असं म्हणणाऱ्यांना त्यांनी पेश केलेलं आहे. स्वतःचं राहतं घर जागा विकून ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या सामाजिक चळवळीला 40 लाखाचं दान केलेलं आहे त्यांनी. त्याच्यातून
रेवती आधारगृह देखील आपण साकारत आहोत. अशा प्रकारे आपण हा समाज स्वतःच्या पार कसा उभा राहील. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रस्ताव देखील आपला तयार झालेला आहे. येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक आपली उभी राहत आहे. बाजूलाच लॉर्ड बुद्धा पार्क आहे आपलं 22,000 चौरस फुटाचा. त्याच्यावर आता पुढच्या वर्षापासून 7 मजली इमारत, प्रत्येक मजला 15,000 चौरस फुटाचा तथागत प्रबोधन भवन आपण उभा करत आहोत. या मुख्य बिल्डिंगमध्ये जिथं बसलेले आहोत आपण, त्याच्या बॅक साईडला रमाई प्रबोधन भवन जवळपास 32,000 चौरस फुटाचं 4 मजली उभं झालेलं आहे. पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रातले अत्यंत दारिद्र्य रेषेखालील जे गरीब विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएट झालेले, तर त्यांना 200 विद्यार्थ्यांना विनामूल्य भोजन, विनामूल्य निवास, विनामूल्य MPSC UPSC बँकिंगचे क्लासेस चालू होत आहेत. आणि म्हणून समस्त आपण महाराष्ट्रातील आपल्या असणाऱ्या पुरोगामी विचारांच्या मंडळीला आव्हान करत आहोत की देशातली ही एक मात्र संस्था अशी आहे की आपला समाज स्वतःच्या पायावर कसा उभा राहील याचे आपण प्रयत्न केले पाहिजे. याच्यात आपण सहभागी होऊ शकता. आतापर्यंत 65 वर्षामध्ये प्रबोधनाचं काम जे झालेलं आहे, जमिनीवर प्रॅक्टिकली उभं राहून हा गरीब समाज कसा आर्थिकदृष्ट्या वर येईल, शैक्षणिकदृष्ट्या वर येईल. स्वाभिमानी तर आपण खूप आहोत. 22 प्रतिज्ञाचं पालन केलं पाहिजे वगैरे वगैरे सगळं 65 वर्षामध्ये भाषणबाजी झालेली आहे. परंतु सकाळी उठून पाहिलं की आपल्या हातात कटोरा असतो. RSS वाल्यांच्या शाळा कॉलेजला आपल्याला पोरांना पाठवावं लागते. ते ब्रह्मा विष्णू महेशला देव मानणार नाही वगैरे वगैरे प्रतिज्ञा आपण घेतो. आणि सकाळी उठल्यानंतर RSSच्या कॉन्व्हेंटमध्ये, RSSच्या हायस्कूलमध्ये, प्रतिगाम्यांच्या हायस्कूलमध्ये, प्रतिगाम्यांच्या कॉलेजमध्ये, आणि शिक्षण झालं की दे ग मा जोगवा, नोकरी देता काय जी. अशा प्रकारची समाजाची अवस्था जी आहे ती कमी झाली पाहिजे आणि आपला समाज स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे असा उद्देश घेऊन हे प्रतिष्ठान गेल्या असणाऱ्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्यामध्ये सामान्य मोलमजुरी करणाऱ्यापासून तर या महाराष्ट्रातील कलेक्टर एसपी न्यायाधीशापर्यंत जवळपास 6,500-7,000 लाईफ मेंबर आपले आहेत. आणि म्हणून आपण या प्रतिष्ठानला जुळलं पाहिजे अशा प्रकारची एक नम्र विनंती आणि आव्हान आपल्या सगळ्यांना करत आहोत. जय भीम. मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे.